नमस्कार, मी धनश्री शिंदे. राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत. अजितदादांसोबत गेलेले सर्वजण अपात्र ठरू शकतात. शरद पवार गट संविधानिक असे मत असीम सरोदे यांनी व्यक्त केले. सध्या जो सत्ता संघर्ष महाराष्ट्रामध्ये पेटवण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये एक सत्ता हडप करण्याचं तंत्र विकसित झालेलं आहे, जे एकनाथ शिंदेंनी अस्तित्वात आणलं आणि तेच आता राष्ट्रवादीमध्ये होताना आपल्याला दिसतं आहे. अजितदादांनी जरी म्हटलं असलं की माझ्याकडे आमदारांची संख्या जास्त आहे, खासदारांची संख्या जास्त आहे, तरीसुद्धा एक लक्षात घेतलं पाहिजे, कायद्याच्या दृष्टीने नुसती संख्या किंवा बहुसंख्या महत्त्वाची नाही, तर त्या संख्येला काय नाव देता येईल कायद्यामध्ये, कायद्याच्या चौकटीत त्या संख्येला काही अस्तित्व आहे का, हे महत्त्वाचं आहे. अजितदादांसोबत जे गेलेले आहेत ते पक्ष सोडून पक्षविरोधी कारवाया करून गेलेले आहेत. हेच सध्या 10व्या शेड्यूलनुसार आपल्याला बघता येईल. त्यामुळे परिच्छेद 21A नुसार हे सगळेजण अपात्र ठरू शकतात जे अजितदादांसोबत गेलेले आहेत. परंतु सध्या आपल्याला माहिती आहे की निवडणूक आयोग हा केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार वागताना आपल्याला दिसतो. त्यामुळे बरेचदा कायद्यानुसारच सगळं होईल असं नाही, तर बेकायदेशीर अनेक प्रकार हे निवडणूक आयोगाच्या मार्फतसुद्धा होताना दिसतात. परंतु शरद पवार यांच्यासोबत असलेले सगळे आमदार आणि खासदार यांची बाजू संविधानिक दृष्टिकोनातून कायदेशीर आहे, अजितदादांची बाजू बेकायदेशीर आहे, एवढं मी एक वकील म्हणून सांगू शकतो. त्याचबरोबर सत्तेचं जे काही खेळखंडोबा सुरू आहे, म्हणजे सत्तेचा खेळ म्हणजेच लोकशाही आहे, अशा प्रकारची जी काही वागणूक काही राजकीय लोकांची सुरू आहे ती अत्यंत निषेधार्ह आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये पक्षविरोधी कारवाया फूट पडलीच पाहिजे असं नाही आहे, स्प्लिट हा मुद्दा वेगळा आहे. परंतु पक्षविरोधी कारवाया केलेला असल्यामुळे त्यांनासुद्धा शरद पवार यांच्या गटातर्फे नोटिसेस देण्यात आलेल्या आहे आणि अजितदादांच्या गटातर्फेसुद्धा शरद पवारांसोबत असलेल्या आमदारांना नोटिसेस देण्यात आलेल्या आहे. पक्षविरोधी कारवाया म्हणजे पक्षाच्या आदेशाविरुद्ध वागणं, पक्षाच्या उद्देशांच्यासाठी काम न करता पक्षविरोधी काहीतरी काम करणं. आणि साहजिकच आपण हे बघू शकतो की एकीकडे भाजप विरोधी आंदोलन शरद पवार साहेब करत आहेत, सुप्रियाताई त्याच्याबद्दल बोलताना आपल्याला दिसतात, जयंत पाटील आपल्याला त्याच्याबद्दल बोलताना दिसतात की भाजप हा देशाला लागलेला धोका आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यापासून आपण दूर गेलं पाहिजे असं ते सांगत असताना, अजितदादा आणि त्यांच्यासोबत गेलेले लोक जर भाजपसोबत जाऊन सत्तेमध्ये सहभागी होत असतील तर हे उघड त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाविरुद्ध केलेलं बंड आहे आणि ही पक्षविरोधी कारवाई आहे. त्यामुळे अजितदादांसह त्यांच्यासोबत गेलेले सगळेजण कायद्याच्या दृष्टीने अपात्र ठरू शकतात. परंतु ही पात्रतेची खेळी काय अजूनही नागरिकांना कळत नाही. दादांमध्ये आणि माझ्यामध्ये मतभेद नाहीत, छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. की नाही असं होऊ शकत नाही, कारण SC ST OBC हे सगळे VJNT हे सगळे तुम्हाला घ्यायचेच आहेत आणि ती माहिती तुमच्याकडे असणार. त्याच्यावरून थोडंसं जे आहे आता त्याचा फार मोठा पराचा कावळा काल करण्यात आला, ज्याला हिंदीमध्ये म्हणतात राई का पहाड बनाया गया. तर असं काही आमच्यामध्ये मतभेद वगैरे नाही. आपण असं सुद्धा चर्चा करताना एखाद्याची माहिती बरोबर चूक असेल तर आपण एकमेकांना जे आहे सहकार्य म्हणजे बोलतो किंवा मोठ्या आवाजात बोलतो किंवा आपला मुद्दा जो आहे ठामपणे मांडतो, एवढाच त्याचा अर्थ आहे. मी माझा मुद्दा त्याप्रमाणे पुन्हा एकदा मांडला आणि सांगितलं की दादा हे बरोबर नाही, हे असंच आहे. अर्थात मग त्याच्यानंतर मग फडणवीसांनी सांगितलं की आम्ही जो आपला आहेच आयोग आता OBC आयोग, त्याच्याकडून ही पूर्ण माहिती परत जमा करतो आहोत. तर अशाप्रमाणे मला असं वाटतं की तो मुद्दा तिथे संपलेला आहे. आणि हा जो आयोगाचा जो आहे मी आता काही सेक्रेटरीनं सुद्धा ते पाठवलं आणि नंतर असं लक्षात आलं की ते म्हणे हां तो आहे आमच्याकडे, पण कास्ट विदिन कास्ट हा नाही आहे. पण प्रश्न तो कास्ट विदिन कास्ट नाहीच आहे, म्हणजे OBCच्या जाती अंतर्गत नाही. मी सरळ दलित, आदिवासी, OBC आणि ओपन याच्यामध्ये कशी किती भरती झालेली आहे तेच मांडले होते आणि त्याचे पर्सेंटेज मांडले होते. पण तो विषय आता संपलेला आहे. पण त्याच्यावरून काल मी ऐकत होतो फार काही 2, 4, 5, 10 वर्ष पाठीमागे गेले, मग असं भांडण झालं होतं तसं भांडण. अरे बाबा, एका घरामध्ये तुला 2 भावांचं जे आहे चर्चा होत असतात तर
चर्चा जी आहे पंचायतीच्या आणि ते सुद्धा अजितदादांना त्या सेक्रेटरीने चुकीचं मार्गदर्शन केल्यामुळे ते बोलले. असं तो भाग आता संपलेला आहे आणि मला असं वाटतं की फार मोठा खिंडा आणि आता काहीतरी भांडवल आणि आता काहीतरी लढाई अंतर्गत हे असलं काहीही नाही. अजितदादा ज्यावेळेला ठाकरे गटाचा सगळा विषय आला त्याला म्हणतो की असं की 1-2 आमदार सुद्धा म्हणजे पक्षाचं चिन्ह किंवा हे काही त्यांना मिळू शकत नाही. तर कोर्टामध्ये पवार गटाकडनं तोच मुद्दा लावून धरण्याचा प्रयत्न केला जातोय. अजितदादांमध्ये वक्तव्य 1-2 आमदार ते म्हणाले होते. इथे तसं नाही ना. इथे 43-44 आमदार महाराष्ट्रातले, अधिक झारखंडचे, अधिक नागालँडचे, हे सगळेच आहेत नाही काय. त्यामुळे तो मुद्दा आणि हा मुद्द्यामध्ये असा बेसिक फरक आहे. 1-2 मध्ये फरक आहे आणि जवळजवळ जे आहे 75% 80% जर असतील तर त्याच्यामध्ये फरक आहे ना सुद्धा. मुख्यमंत्र्यांचे परदेशी दौरे, मराठी माणसाला घर नाकारलं, आदित्य ठाकरे यांनी थेट सुनावलं. सुनावणीचं वेळापत्रक आलेलं आहे. सुनावणीचं वेळापत्रक आलंय. तुम्ही प्रतिज्ञापत्र सुद्धा सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेलं आहे. काय वाटतं कशा प्रकारे बाजू मांडली जाईल आणि यामध्येच हा दौरा रद्द होतो? तुम्ही वारंवार ट्विट करत होतात, हे प्रश्न विचारत होतात. नक्कीच 2 ट्विट्स आणि 2 दौरे रद्द. आता तिसरा दौरा मी रत्नागिरीमध्ये जाऊन विचारणार आहे. जर हा दौरा रद्द झाला नाही तर डॅबॉसमध्ये नक्की जाऊन पाहणी दौरा काय करणार आणि मग खारघरचं काय झालं. जर पाहणीच करायची होती तर शेतकऱ्यांच्या बांधावर आता जे नुकसान झालं ते करायला पाहिजे होतं. त्यांनी हे पण कारण दिलं की मुख्यमंत्र्यांना अवकाळी पावसामुळे दौरा रद्द करायला लागला. अवकाळी पावसामुळे दौरा रद्द केलेला नाही. त्यांना शेतकऱ्यांची पडलेली नाहीये. त्यांना बॉलिवूडच्या लोकांबरोबर नाचायचं होतं, फोटोज काढायचे होते, त्यांच्या नातेवाईकांना फोटोज काढायचे होते आणि म्हणून फोन करून करून ऍक्टर्सना बोलवलं या 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 असं कधीही महाराष्ट्रात झालं नव्हतं. नागपूरमध्ये का नाही गेलेत मुख्यमंत्री असं की असं पण होऊ शकतं की 2 उपमुख्यमंत्री काहीतरी करतील म्हणून त्यांचा दौरा रद्द होऊ शकतो. असं येऊ शकतं. मी सांगत नाही पूर्णपणे माझं श्रेय आहे. पण एक महत्वाचं आहे की आपण पाहत असाल गेले 1.5 वर्ष आम्ही वेगळ्या वेगळ्या लेवलला भांडत आलेलो आहोत. न्यायालयात पण भांडत आहोत. न्यायालयाने ऑर्डर दिली की रिझनेबल टाइममध्ये हा निकाल लावावा. अध्यक्ष महोदयांनी ते ट्रायब्युनलच्या तर भूमिकेत आहेत. आमचं स्पष्ट मत आहे की लवकरात लवकर आणि निपक्षपाती हा निकाल लागावा. कारण एका बाजूला आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये 1.5 वर्ष एक घटनाबाह्य सरकार बसलेलं आहे. भ्रष्टाचारामध्ये मजा करत आहे, क्राईम रेट्स वाढत आहेत, महिलांवर अत्याचार वाढत आहेत, शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. आणि हे सगळं होत असताना एक सरकार असं बसलंय की जे फॉरेन ट्रिपमध्ये मस्त मग्न आहे. एस्केलेशन संदर्भात प्राइस एस्केलेशन संदर्भात सांगितलं जेएमएल असू दे किंवा उन्नत इंदिरा दहीसर जो उन्नत मार्ग आहे त्याची प्राइस जी आहे त्या दुप्पट किमतीनं वाढल्या गेलेल्या आहेत. त्याची यादी माझ्याकडे आलेली आहे. त्याच्यावर प्रेस कॉन्फरन्स घेऊ पण कायदेशीर कारवाई करणार. पण मी तुम्हाला अजून एक सांगतो की हे सगळे जे दौरे असतील किंवा हे भ्रष्टाचार असतील किंवा एस्केलेशन असेल यांचं सरकार लवकरच जाणार आहे. आमचं सरकार बसणार आहे आणि हे सरकार आमचं बसल्यानंतर पुन्हा एकदा सखोल चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांना जेलमध्ये टाकायचे राहणार. आदित्यजी, मुख्यमंत्र्यांच्या विधानसभाच्या बाजूलाच मुलुंड आणि या मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला जे ते घर दिलं जात नाही कारण ती मराठी म्हणून असं बघतात. मला वाटतं त्याच्यावर भूमिका पूर्ण मांडलेली आहे. आणि ह्या सगळ्या घटना हेच सरकार आलं तर का व्हायला लागलो? धाक नाही या सरकारचा. तुम्ही बघा आता देसाई साहेब त्यावेळी मराठी भाषेचे मंत्री होते. पाटे मराठी करा आदेश होता. आता सुप्रीम कोर्टमध्ये जिंकलो आम्ही. शाळेत मराठी आम्ही कंपल्सरी केलेलं 10वी पर्यंत. ह्या सरकारने मागे घेतलं ते. दसरा मेळाव्यामध्ये पुन्हा एकदा आपणही पत्र दिले, त्या गटाकडनं सुद्धा पत्र देण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा पेच निर्माण होऊ शकतो. कारण मुंबई महापालिकेचं असं म्हणणं आहे की आम्ही विधी विभागाचा या संदर्भात अभिप्राय घेतो आणि त्यानंतर निर्णय. नाही, महापालिकेला त्यांचं ते करत असतात. मागच्या वेळी पण पाहिलं असेल. मला वाटतं त्या विषयात आता मी जाणार नाही. महत्वाचा विषय आजचा आहे जो फॉरेन ट्रिपचा आहे. कारण हा विषय हा तुमच्या आमच्या टॅक्स पेअरच्या पैशाचा आहे आणि हे जाऊन जशी तिथे मजा करून येतात. मी परत एकदा सांगतो, सुट्टीवर जायचं आनंदात जा. काही लोकांना सुट्टीची गरज पण आहे. जसे निर्णय घेत आहेत त्यांनी घ्यावं. पण मी वित्त विभागाला विनंती करतोय की ह्याच्यावर त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. आणि जर काही लोकांना आवड असेल की डॅवॉसला जायचं, लंडनला जायचंय तर मंत्रिमंडळाचा भाग सोडून त्यांनी तिकडचे अँबॅसेडर बनावे. काय झालं आमच्याकडून फोडत असताना काही लोकांना त्यांनी सांगितलेलं आम्ही तुम्हाला गव्हर्नर बनवू. ते तर आता काही होत नाहीये. मग अँबॅसेडर तरी बनवा म्हणजे बाहेर सुट्टीला मोका मिळेल. काही लोक पक्ष ताब्यात घेतल्याच्या आविर्भावात आहेत. जयंत पाटलांची अजित पवारांवर टीका.
खरं तर 6 ऑक्टोबरला पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. काय नेमकी तयारी आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडनं, कारण ही सुनावणी अंतिम असू शकते असं एक मत तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जातं. आणि दोन्हीकडून चिन्ह आणि नाव दोन्ही गोठवलं जाण्याची शक्यता जी आहे ती एक वर्तवली आहे. असे अनेक कयास बाहेर लोक मांडतात. सुनावणी 6 तारखेला आहे. आम्ही पवारसाहेबांनी पत्र पाठवून आयोगाला सांगितलेलं होतं, निवडणूक आयोगाला, की आमची बाजू ऐकून घ्या, कारण त्याच्यात डिस्प्यूट कोणताही नाही आहे. ते न करता अचानकपणाने तारीख लावली. ठीक आहे, काय हरकत नाही, आम्ही आमची बाजू मांडू. मला वाटतं की भारताच्या इतिहासामध्ये संस्थापक आहेत तेच त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनाच बाजूला करण्याचा निर्णय काही लोक ठराविक कुठंतरी बसून घेतात. याची वाच्यता 5-6 दिवस होत नाही. तेच अध्यक्ष आहेत असं त्यानंतरही बाहेर सांगितलं जातं प्रसारमाध्यमात. आणि तरी देखील पक्ष आमच्या ताब्यात आलेला आहे असा आविर्भाव जर कोणी मांडत असेल, मला वाटतं की या देशात राजकीय पक्ष पळवण्याची पद्धत किंबहुना चोरण्याची पद्धत आता नव्यानं सुरू झालेली दिसेल असं मला वाटते. आणि निवडणूक आयोग, आम्हाला विश्वास आहे, सुजाण आहे. निवडणूक आयोग याबाबतीत योग्य तो निर्णय घेईल. आमदार गेले म्हणजे पक्ष त्यांच्या मागे जातो हे चित्र जर भारतात तयार झालं तर भारतातला कोणताही राजकीय माणूस स्वतःचा पक्ष काढण्याच्या फंदात पडणार नाही. कारण जर आमदारच जाणार असतील तर काय. त्यामुळं अनेक प्रश्नांची उत्तरं या उद्याच्या 6 तारखेच्या हिअरिंगमध्ये समोर येतील. मला वाटतं की एका हिअरिंगमध्ये हे संपेल असं वाटत नाही. निवडणूक आयोगाला घाई नसावी. योग्य निर्णय करण्यासाठी ॲफिडेव्हिट्स जे आलेले आहेत ते तपासण्यापासून बऱ्याच गोष्टी आहेत, त्या देखील सर्व त्यांच्यासमोर मांडण्यात येईल. मला नेता नाही व्हायचं पण आरक्षण घ्यायचंय. विजय मराठ्यांचाच होणार. मनोज जरांगेंनी पुन्हा दंड थोपटले. विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. मनोज दादा सोबत असणाऱ्या फक्त मंडळींना विनंती, आपण खाली यावं. कोणीच सोबत स्टेजवर थांबू नका. फक्त 5 शोकांनी आहे मनोज दादाचं स्वागत करणार. मी सामान्य घरातला आहे म्हणून तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला. मला हे नको, मला तुमच्यात राहायचं. हे नको म्हणजे काही करू शकण्याचा अर्थ नाही. मला नेता नाही व्हायचं. माझ्या जातीच्या वेदना तर आपल्याला सहन होत नाही. एवढ्या वेळेस काही करा, तुमच्या पायात आपलं आरक्षणच घ्यायचं. पिढ्यांना पिढ्या बरबाद, आपल्या पिढ्यांना पिढ्या बरबाद. आपण पहिल्यापासून ओबीसी आरक्षण, पहिल्यापासून आपण वेगळी मागणी नाही करत. आम्हाला ओबीसी कोण द्या म्हणत नाही. पूर्वीपासून आपण 50% आतमध्ये पहिल्यापासून ओबीसी देऊ. आपल्याला आरक्षण दिलं नाही, आता ते आपल्याला मिळालं. विजय होणार किंवा ना माझा होणार ना तुमचा होणार. विजय होणार तर मराठ्यांचाच होणार. भाजप आमदारांची जीप घसरली. निवृत्त आयुक्त आणि कंत्राटदारांना शिवीगाळ. अमरावतीतील स्वच्छतेवरून गोंधळ. नगरसेवक मला माहित नाहीये. सर्व ठेकेदारांची अशी विनंती आहे की हे सर्व निपटल्यानंतर फक्त तुम्ही 10 मिनिटं पैसे मी टाईम नाही देणार तुम्हाला. तुम्ही पहिले गाव स्वच्छ करून नका मला. तुम्ही हेच सांगणार आहे आम्हाला पैसे दिले नाही. आतापर्यंत 360 दिवस पैसे घेतले सर. त्याच्या आधी 5 वर्ष पैसे घेतले. त्याचं काय? तुझे पैसे डुबले का महानगरपालिकेला? मग आता नेटावर आलं. आता नेटावर तुम्हाला माहिती आहे. आता हे 8 महिन्याचे पैसे डुबणार आहे. इथं बाप येऊन बसला इथं. आता नेटावर आलं ना, आम्हाला पैसे भेटले नाही हे सांगणार तुम्ही. पहिले स्वच्छ करा गाव, त्याच्यानंतर मला बेटा फालतू नाटक नाही पाहिजे. हे सगळं डायरेक्ट सांगून राहिलो मी. पहिले 6 महिने तुमचे पैसे असेल, 8 महिन्याचे बाकी असेल, त्या 12 महिन्याचं मला ते घेणं नाही आहे. मला एक गोष्ट समजतं, माझ्या गाव मला स्वच्छ पाहिजे.
आता ते मला सांगू नका तुम्ही. आणि तुम्ही इकडे येऊन माझं लिडरशिप कोणी नाही करायची. भले गाव स्वच्छ पाहिजे म्हणजे पाहिजे. ज्याला जमत तसं त्यांना सोडून द्या. उद्या नवीन अपॉइंटमेंट करा. सगळ्याला माहित आहे पीडब्ल्यूडी 3-3 वर्ष पैसे देत नाही. इरिगेशन 3-3 वर्ष पैसे देत नाही. हे 6 महिन्यापासून पेंडिंग आहे तुमचं. 5 महिन्याचं पेंडिंग आहे. आणि काय म्हणणं आहे तुमचं? याच्या आधी तो कानाचा जो आष्टीवर होता त्याला तर 3 वर्ष पैसे नाही दिले. हे काय सांगता तुम्ही आम्हाला की आम्हाला पैसे द्यायला पैसे नाही होणं आमच्यावर माणसं कमी आहे हेच सांगणार तुम्ही. पाठा आम्हाला दुसरं काय सांगणार तुम्ही लोक? असं तुमच्या तुम्ही सांगा ना. सरेंडर होऊन जा ना की आमचा ठेका कॅन्सल करा. संपला विषय. मग काय कोर्टात चालले तिकडे? सगळेजण कोर्टात गेले तुम्ही लोक. त्या गद्याच्या बच्च्याला जो कमिशनर गेला होऊन चालला का काम करून आले लोक आम्हाला सगळे शिवाय देऊन आले इथे. काय घेण्याचं नाही आम्हाला त्याचा. तुमच्या होत तसं बंद करा ना. स्वच्छता पंधरवाडा स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी 1 ऑक्टोबर रोजी राज्यात 1 तारीख 1 तास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरी तसेच ग्रामीण भागातील जनतेने या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. नमस्कार. आपण सर्व स्वच्छतेचे महत्त्व जाणताच. स्वच्छता हा आपल्या सर्वांच्या दैनंदिनीतील महत्त्वाची गोष्ट आहे. स्वच्छता आपल्या आयुष्यात समृद्धी आणते. आरोग्य आणि परिसराची स्वच्छता यांचा दृढ संबंध आहे. सगळ्यांच्या आयुष्यात त्यांना अनन्यसाधारण असे स्थान आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून अनेक थोर राष्ट्रपुरुष साधू संतांनी स्वच्छतेबाबत आपल्याला धडे घालून दिले. याच अनुषंगाने आज मी आपल्या सर्वांना स्वच्छतेबाबत आवाहन करत आहे. आपल्या सर्वांना स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा हे अभियान यशस्वी करायचं आहे. या अंतर्गत आपल्याला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच रविवार 1 ऑक्टोबरला स्वच्छतेसाठी 1 तारीख 1 तास हा उपक्रम राबवायचा आहे. या उपक्रमाला स्वच्छता लोक चळवळीचे रूप द्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपला 1 तास स्वच्छतेसाठी द्यायचा आहे. आपले कुटुंबीय किंवा सहकारी जिथे कुठे असाल तिथे आपण स्वच्छता मोहीम राबवून या अभियानामध्ये योगदान द्यायचं आहे. मी या अभियानासाठी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना धन्यवाद देतो. त्यांनी वर्षभरापूर्वी आपल्या राज्यात स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान 2 चा शुभारंभ केला. त्यातून आपण महाराष्ट्र कचरामुक्त आणि स्वच्छ असावा असे ध्येय घेऊन आता वाटचाल करत आहोत. आपल्या महाराष्ट्राला परिसराची स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयीचा मंत्र अनेक थोरा मोठ्यांनी दिला आहे. संत गाडगे बाबांनी हाती झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले. आता या धड्यांची आपल्याला उजळणी करायची आहे. आपापल्या परिसरात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच गावागावामध्ये ग्रामपंचायतींच्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम राबवायची आहे. साचलेला कचरा, राडारोडा, डेब्रीज हटवायचं आहे. आपल्या सर्वांच्या मदतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल आणि जिल्हा प्रशासनातील आमचे सर्व सहकारी सज्ज राहतील. या उपक्रमात 1 ऑक्टोबरला गावात, शहरात, प्रत्येक वार्डात, प्रत्येक क्षेत्रात सकाळी 10 वाजेपासून या मोहिमेची सुरुवात होईल. अभियानात सफाई मित्र ही सहभागी होतील. काही ठिकाणी सुरक्षा शिबिरं आयोजित केली जातील ज्यातून स्वच्छतेची गरज, त्यांचे फायदे, महत्त्व पटवून दिले जाईल. खरं तर 1 तासाचं हे अभियान प्रतिकात्मक आहे. यातून नागरिकांना श्रमदानासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आहे. स्वच्छता ही सवय आहे. आपल्याला स्वच्छतेची शिस्त अंगीकारायची आहे. त्याला संस्काराचे रूप द्यायचे आहे. या अभियानानंतर आपल्याला 15 डिसेंबर 2023 पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा ही देखील यशस्वी करायची आहे. मला खात्री आहे की 1 ऑक्टोबरचा हा 1 तास हा उपक्रम आपण निश्चितच यशस्वी कराल. हे अभियान 100% यशस्वी करून देशात आपल्या महाराष्ट्राला अव्वल स्थान मिळवून द्याल. चला महाराष्ट्र कचरामुक्त करूया, स्वच्छ सुंदर करूया.
आरोग्य आणि समृद्धीला गवसणी घालूया, स्वच्छतेचा जागर घालूया. या प्रयत्नांसाठी सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सलगरे फिजिक्स क्लासेसचे संचालक प्राध्यापक सलगरे सर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न. स्वतः आणि इतर 15 जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी सलगरे सरांना शुभेच्छा देण्यासाठी विद्यार्थी व मित्रमंडळ यांनी रक्तदान करून वाढदिवस उत्साहात साजरा केला. यावेळी जीवन आधार ब्लड बँकचे प्रमुख उद्योजक आणि संचालक लक्ष्मीकांत कळणे, टेकाळे केमिस्ट्री क्लासेसचे संचालक प्रोफेसर महेश टेकाळे व राज सरकार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रणय वाघमारे, सचिन वाघमारे, पियुष शिगरे, करणसिंग राठोड, हनुमंत पाटील, प्रताप पाटील शिंदे, श्रीकुमार पांगरेकर, साईराज मोरे, शुभम राठोड, शिवाजी कैलासे, देवानंद सदावर्ते, कृषी सोनटक्के, अनिकेत सोनटक्के यांनी रक्तदान केले. सलगरे फिजिक्स क्लासचे संचालक प्राध्यापक साई किरण सलगरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. सलगरे सर हे फिजिक्स विषयाचे एक नामांकित प्राध्यापक म्हणून तर ओळखले जातातच, पण त्यांना सामाजिक बांधिलकीचं किंवा सामाजिक कार्यामध्ये अतिशय त्यांना आवड आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी सलगरे सरांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सलगरे सर हे अतिशय विद्यार्थीप्रिय शिक्षक असल्यामुळे त्यांच्या रक्तदानानिमित्त असंख्य विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. या रक्तदानामुळे असंख्य गरीब, गरजू, ज्यांना रक्ताची अतिशय गरज आहे अशा लोकांना अतिशय मदत झाली. आणि यातून सरांनी जे सामाजिक बांधिलकी जोपासतात, या सामाजिक बांधिलकीचा त्यांनी एक आदर्श, एक आगळा वेगळा कार्यक्रम, एक वेगळे मेंटॉरशिप त्यांनी समाजापुढे ठेवलेली आहे. अशा बहुआयामी अवलिया समाजाबद्दल अतिशय प्रेम करणाऱ्या प्राध्यापक साई किरण सलगरे यांना टेकाळे सरांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रथमतः प्राध्यापक सलगरे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसानिमित्त सलगरे सरांनी अन्नदान रक्तदान शिबिराचे आयोजन केलं होतं. त्यांना त्या रक्तदान शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला व रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले. प्राध्यापक सलगरे सर हे मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी अनेक सामाजिक कार्यामध्ये प्रेरणास्थान ठरले आहेत. मागच्याही वर्षी त्यांनी अन्नदान, रक्तदान असे अनेक शिबिरांचं आयोजन केलं होतं. याही वर्षी ते शिबिर यशस्वीरित्या पार पडलं आहे. त्यामुळे समाजाला एक सामाजिक जागृतीचा सरांनी संदेश दिलेला आहे. 28 सप्टेंबर रोजी माझा वाढदिवस होता आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे त्या दिवशी अनंत चतुर्थी आणि ईद ए मिलाद होतं. आणि माझ्या वाढदिवसानिमित्त 2018 पासून आम्ही वेगवेगळे उपक्रम घेत असतो. दरवर्षी कधी फळ वाटपाचा कार्यक्रम असतो, कधी सुमन बालगृहामध्ये किंवा बऱ्याच अशा ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होतात. पण यावर्षी माझ्या विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव मी यावर्षी काय केलेलं होतं की सर म्हणले की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं. तर माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आली आणि ती कल्पना 28 तारखेलाच माझ्या डोक्यामध्ये आली. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना आवाहन केलं की आपण आज ब्लड डोनेशन करायचं. आणि या ब्लड डोनेशनच्या माध्यमातून जवळपास असंख्य अशा विद्यार्थ्यांनी माझ्या शब्दाला हो देत ब्लड डोनेशन केलं. त्यामुळं या ब्लड डोनेशनमुळं बऱ्याचशा गरजू विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे, गरजू लोकांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळं मी सर्व माझ्या विद्यार्थ्यांचं आणि माझ्या सहकाऱ्यांचा आभार मानतो. धन्यवाद. ताज्या घडामोडी आणि नवीन अपडेटसाठी पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद.